नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मतदानासंदर्भात महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत। लोकसभा निवडणूक जाहीर झालेली आहे। लोकसभा निवडणुकीच्या दिवशी मतदान करण्यासाठी जर आपल्याकडे आपल्या स्वतःचा वोटिंग कार्ड नसेल किंवा मतदान कार्ड नसेल किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा कोणाकडे वोटिंग कार्ड नसेल, मतदान कार्ड नसेल, तर आपल्याला मतदान करता येणार आहे का किंवा जर मतदानापासून आपण वंचित राहू शकतो का, तर या संदर्भात लोकसभा निवडणूक आयोगाने महत्त्वाचे अपडेट दिली। जर आपल्याकडे मतदान कार्ड नसेल तरी सुद्धा आपण मतदान करू शकतो। असे कोणते आयडी आहेत, कोणते ओळखपत्र आहेत का ते ओळखपत्र वापरून आपण मतदान करू शकतो, तर याविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत की नेमके कोणते मतदान कार्डच्या ऐवजी आपण हे ओळखपत्र वापरले तरीही आपल्याला मतदान करता येणार आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मतदान कार्ड नसताना सुद्धा आपल्याला मतदान करता येणार आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेत असताना राज्यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक ही 5 टप्प्यामध्ये होत असून 19, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या रोजी मतदान होणार आहे। मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदान छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 ओळखपत्र हे पुरावे ग्राह्य धरल्यासंदर्भात हे अपडेट दिलेले आहे आणि या संदर्भात माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सुद्धा दिलेली आहे। भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे ते मतदार मतदान केंद्रामध्ये जाऊन ओळख पटवण्यासाठी छायाचित्रासह ओळखपत्र सादर करतील। जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाही अशा मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त कोणताही एक पुरावा ग्राह्य धरून तुम्हाला मतदान करता येणार आहे। आता मतदानाच्या वेळेस आपल्याला मतदान करण्यासाठी आपल्याकडे जर वोटिंग कार्ड किंवा मतदान ओळखपत्र जर नसेल तर त्याशिवाय आपल्याला सर्वात महत्त्व म्हणजे पारपत्र म्हणजे काय तर पासपोर्ट, त्यानंतर वाहन चालकाचा परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर आपल्याला केंद्र किंवा राज्य शासन तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र सुद्धा तुम्ही वापरू शकता। त्यानंतर दुसरं ओळखपत्र म्हणून बँक किंवा टपाल विभागामार्फत छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्ती वेतनाचे दस्तऐवज, संसद, विधानसभा, विधान परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, तसेच आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, तसेच कामगार मंत्रालयाद्वारे वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत। प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांना मूळ पासपोर्ट आवश्यक असणं आवश्यक आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला या पद्धतीची 12 ओळखपत्र वापरून तुम्हाला मतदान करता येणार आहे। एखाद्या मतदानाचे मतदार यादीत आपल्या पत्त्यात बदल केला असेल पण आपल्या अद्याप नवे ओळखपत्र मिळाले नसेल तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल, मात्र त्या व्यक्तीचे नाव विद्यमान पत्त्यासह मतदार यादीत असणे आवश्यक आहे। तसेच सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान दिनांकाच्या किमान 5 दिवस आधी मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या चिठ्ठ्यांसह निवडणूक कार्यालयाकडून वितरित केले जाईल। मतदाराची मतदान केंद्रावर जाताना माहिती चिठ्ठी, छायाचित्र ओळखपत्रासोबत घेऊन यावे असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलेले आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, जर तुमच्या मनामध्ये जर शंका असेल का बाबा माझ्याकडे वोटिंग कार्ड नाही आहे, मतदान कार्ड नाही आहे, तर अशा वेळेस आपल्याला मतदान करता येणार आहे किंवा नाही, तर या पद्धतीचे 12 आयडी प्रूफ, 12 ओळखपत्र वापरून आपण मतदान करू शकतो। मित्रांनो, सदर माहिती अतिशय उपयुक्त आहे। सर्वांसाठी ही माहिती उपयुक्त असल्या कारणाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सदर माहिती शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।